श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. उद्या आहे पितृपक्षामधील शेवटचा दिवस, याला आपण सर्व पितृ अमावस्या म्हणत असतो. तर आता 15 दिवस संपलेले आहे पितृपक्षामधील आणि आता उद्याचा शेवटचा दिवस राहिलेला आहे. आपल्याला आपल्या पितरांसाठी उद्या उपाय करायचे आहेत, कारण आता जे पितृ यमलोकातून पृथ्वीवरती आलेले होते आता ते पृथ्वीवरती परत यमलोकामध्ये जाणार आहेत. त्यांचा जो प्रवास आहे तर तो सुखाचा, सुखकर आणि त्याचबरोबर आनंददायी व्हावा, त्यांना मोक्ष प्राप्त मिळावी यासाठीच आपल्याला आजचा जो हा उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे. तर उद्या आपल्याला आपल्या पितरांसाठी दिवा लावायचा आहे. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो. दिव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असतात. आपण वेगवेगळे दिवे हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना लावतो. आपण लक्ष्मी मातेसाठी बघा तुपाचा दिवा लावत असतो, त्याचबरोबर हनुमंतरायांसाठी आपण चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो, त्याचबरोबर शनिदेवांसाठी आपण तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपण हे प्रत्येक देवी देवताला समर्पित असतात. त्याच पद्धतीने पितरांसाठी सुद्धा दिवा लावायला एक विशेष महत्त्व दिलं जातं. तर आता पितरांसाठी आपल्याला हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. दिवा ज्या प्रकारे दिव्याचा जो प्रकाश असतो, ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्याच प्रकारे आपल्या पूर्वजांना सुद्धा प्रकाशाची गरज असते. हा जो दिव्याचा प्रकाश आहे तर तो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना मदत करत असतो. ह्याच दिव्याच्या प्रकाशामुळे त्यांना सद्गती मिळत असते, त्यांची वाटचाल ही सुखकर होत असते. ते जर सुखी असेल तर तेही आपल्याला सुखी आणि आयुष्य भरपूर जगण्याचा आशीर्वाद देत असतात. तर त्यामुळेच हा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावा, आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती व्हावी यासाठीच आपल्याला हा अमावस्येच्या दिवशी उपाय उद्या तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी म्हणजे कधी तर तुम्हाला एक 4 ते 5च्या नंतर तुम्ही प्रदोष काळामध्ये कधीही हा उपाय करू शकता. आता कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा. मातीची पंती घ्या किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्या. गव्हाच्या पिठाचा दिवा तयार केला तर त्यामध्ये मीठ टाकू नका, फक्त हळद आणि थोडंसं गव्हाचं पीठ मळून त्यापासून दिवा तयार करा. ह्या दिवा तुम्हाला 4मुखी लावायचा आहे. 4मुखी लावत असताना पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशेला 4 वाती टाकायच्या. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता मोहरीचंच तेल टाकायचं, दुसरं कोणतंही तेल याच्यामध्ये तुम्ही टाकू नका, कारण मोहरीच्या तेलामुळे आपल्या घरातील सर्व दोष आणि दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे अगदी छोटीशी बॉटल जर तुम्ही आणली तर अतिशय चांगलं होईल. त्यामुळे मोहरीचंच तेल तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुमच्या आजूबाजूला जर कुठे नदी, तलाव किंवा विहीर असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आता नदी, तलाव, विहीर नाहीये तर मग तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो कुठे लावायचा आहे. आता नदी तलावरती का लावायचा आहे, कारण ज्यावेळेस अमावस्या संपते तर त्यावेळेस आपले पूर्वज आहेत तर ते आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नदी तलावापाशी पाणी पिण्यासाठी जात असतात. त्याच्यामुळे तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता तिथे लावणं शक्य नसेल तर काय करायचं आहे तर आपल्या घरामध्ये माठ असतो, त्या माठ किंवा हंड्याच्या शेजारी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. माठ किंवा हंडा तुम्ही भरून ठेवा आणि त्याच्या शेजारी तुम्ही हा दिवा लावू शकता. अगदी साधा आणि सोपा हा जो उपाय आहे तर तुम्ही जर केला तर तुम्हाला नक्कीच याचे फायदे जे आहेत तर ते बघायला मिळतील. आता माठ आणि हंडाही घरामध्ये भरून ठेवत नाही तर पिंपळाच्या झाडाखाली लावा. पिंपळाचं झाडही जवळ नसेल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करायचा. आपला चेहरा हा हे सर्व करत असताना दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळीच करायचा, कारण संध्याकाळी आपले पूर्वज हे भूलोकातून यमलोकात जाणार आहेत आणि ह्याच दिव्याच्या प्रकाशामुळे त्यांचं जीवन हे सुखकर आणि त्यांची पुढील वाटचाल ही समाधानी होणार आहे. ज्या प्रकारे आपण अंधारात राहू शकतो का, नाही, तर त्याच प्रकारे त्यांनाही प्रकाशाची गरज असते. त्यामुळे हा दिवा आवर्जून
आवर्जून लावायचा. कंटाळा अजिबात करू नका. तुमचे कोणतेही पित्र असू द्या, सासरचे असू द्या, माहेरचे असू द्या, त्यांच्यासाठी तुम्ही हा दिवा लावू शकता. घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर उपाय करू नका. तर तुम्ही पुढच्या अमावस्येच्या वेळेस हा दिवा लावू शकता, काहीच अडचण नाहीये. तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीत भरपूर ऑप्शन मी तुम्हाला दिलेले आहे. तुमच्या आजूबाजूला त्या गोष्टी नसेल तर कशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा तेही सांगितलेलं आहे. नक्की करा. श्री स्वामी समर्थ.